गोव्यातील एका भल्या मोठ्या बंगल्याजवळ एक गाडी येऊन थांबली. बंगल्याच्या केअरटेकरने लगबगीने पुढे होऊन बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार उघडले. ती गाडी आत बंगल्याच्या दरवाजासमोर थांबली. गाडीतून अमेय, त्याची पत्नी शारदा आणि 12 वर्षांची मुलगी किमया उतरले. तर हा आहे आपला नवीन बंगला, अमेय हात फैलावत म्हणाला. शारदा बंगल्याचं निरीक्षण करत होती. छान आहे, 3 मजल्यांचा प्रशस्त आहे, पण थोडा जुना वाटतोय. शारदाने आपला रिमार्क दिला. जुना तर आहेच. हा बंगला 1884 इंग्रजांनी बांधला होता, अमेय आपलं ज्ञान पाजळत म्हणाला. पण तरी मला आश्चर्यच वाटतंय, एवढा मोठा बंगला आपल्याला इतक्या कमी किमतीत कसा मिळाला. शारदाने आपला संशय व्यक्त केला. अगं, आता तूच तर म्हणालीस ना की हा बंगला जुना वाटतोय म्हणून, आणि काही लोकांनी या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत, अमेय म्हणाला. कसले गैरसमज? शारदाने विचारलं. हेच की या घरात भूतप्रेत वगैरे आहेत म्हणून, अमेय उत्तरला. बाबा, ही भूतं खरंच असतात का हो? छोटी किमया आपले डोळे मोठे करत म्हणाली. नाही बेटा, हे काही खरं नसतं. हे रिकामटेकडे लोकांच्या रिकामटेकड्या गोष्टी आहेत, अमेय बोलता झाला. बरं, मग आपला इथेच मुक्काम करायचा विचार आहे का आतही जायचं आहे? एवढा वेळ विचारात गुंतलेली शारदा त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर आली. ते आता गृहप्रवेशासाठी सज्ज होते. अमेयने आपल्याकडील चावीने दरवाजाचे कुलूप उघडले. दरवाजा उघडता क्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक त्या तिघांच्याही अंगावर शहारे देऊन गेली. अमेय, शारदा आणि किमया यांनी घरात प्रवेश केला. किती मोठं घर आहे आपलं, असं म्हणून किमया आनंदाने बागडत घरभर फिरू लागली. सामान अगोदरच घरात शिफ्ट करण्यात आलं होतं, फक्त थोडी धूळ साचल्याने सफाईची गरज होती. शारदाने सर्वात आधी आपला मोर्चा किचनकडे वळवला. अमेय हॉलमध्ये उभं राहून घराचं निरीक्षण करत होता. अचानक त्याचं लक्ष मागच्या दरवाजाबाहेर बॅग घेऊन उभ्या असलेल्या केअरटेकरकडे गेलं. रामू काका, काय झालं? असे बाहेर का उभे आहात? आत या, अमेय म्हणाला. रामू काका हळूहळू आत आले. त्यांच्या हातातल्या बॅगा त्यांनी बाजूला ठेवल्या आणि म्हणाले. साहेब, हे घर तुम्ही घ्यायला नको होतं का? अमेयने चमकून विचारलं. साहेब, या घरात काहीतरी आहे. हो बरोबर, या घरात खूप धूळ आहे, साफसफाई करावी लागेल, अमेय म्हणाला. ते नाही साहेब, या घरात खरंच काहीतरी अघोरी शक्ती आहे. काय अघोरी शक्ती? रामू काका, तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का? साहेब, तुमच्या इथे येण्याआधी अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. कसल्या घटना? अमेयने कुतूहलाने विचारलं. काही घटनांचं स्पष्टीकरण देता येत नाही साहेब, फक्त अनुभव घेता येतो. अमेय काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. हो बोल जयंता. अम्या, कुठे आहेस तू? नवीन घरी आहे का रे? अरे यार, आपल्या हिटलर बॉसने आपल्याला ऑफिसला बोलावलंय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणे. अरे हो, पण आज तर रविवार आहे ना. ते माहिती आहे, पण बॉसने बोलावले म्हणजे जावंच लागेल, मित्र म्हणाला. बरं ठीक आहे, येतो मी. इतकं बोलून अमेयने फोन ठेवला ना ठेवला तोच अचानक त्याच्या कानावर शारदाची किंचाळी पडली. शारदाच्या किंचाळण्याने अमेय आणि रामू काका दोघंही किचनकडे धावले. किचनमध्ये शारदा खिडकीच्या बाहेर एकटक पाहत होती. तिचा चेहरा भीतीने पिवळा पडला होता. अमेयने तिच्याजवळ जाऊन चौकशी केली. ती सर्वांगाने थरथरत होती. थरथरत्या हाताने तिने खिडकीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवलं. अमेयने बाहेर पाहिले, पण त्याला तिथे काहीच दिसलं नाही. अगं, काय दिसलं तुला? काही सांगशील का नाही? अमेय वैतागून म्हणाला. शारदाने आवंडा गिळला आणि थरथरत म्हणाली. मी इथे किचनच्या बाहेर पाहत होते. अचानक माझं लक्ष त्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं. त्यावर कोणी बसलेलं. कोण आहे हे पाहण्यासाठी खिडकीच्या जवळ गेले, तर अचानक त्याने चेहरा वर केला. त्याचा चेहरा एकदम विकृत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एकदम गायब झाला. अमेय, मला वाटतं रामू काका बरोबर बोलतायत. इथे नक्कीच काहीतरी आहे. आपण इथे नको राहूयात प्लीज. शारदा घाबरत घाबरत बोलली. ओ जस्ट शट अप शारदा.
अमेय ओरडतच बोलला. बस झालं, आता माझ्याकडे असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, वास्तविकता नाही. आता हे विचार डोक्यातून काढून टाक. रामू काका, तुम्ही कृपा करून तिच्या डोक्यात असलं काही भरवू नका. मला अर्जंट ऑफिसला जावं लागतंय, घरी यायला उशीर होईल. यावर कोणालाही बोलायची संधी न देता अमेय तडक घरातून निघून गेला. संध्याकाळ होत आली होती. अमेयचा अजून पत्ता नव्हता. दुपारची भयानक घटना शारदाच्या डोक्यातून जातच नव्हती. तिने स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं ठरवलं. अचानक तिला आठवलं की तिने दुसरा आणि तिसरा मजला अजून पाहिलाच नाहीये. ती दुसऱ्या मजल्यावर आली. त्या मजल्यावर 3 बेडरूम्स होत्या. एक कटाक्ष टाकून तिसऱ्या मजल्यावर आली. तिथे आल्या आल्या तिला अस्वस्थ वाटायला लागलं. त्या मजल्यावर एकच दरवाजा होता, ज्याला एक भलं मोठं कुलूप ठोकलेलं होतं. त्या कुलूपाला वेगवेगळे रंगीबेरंगी धागेदोरे बांधलेले होते. शारदा न कळतच त्या बंद दरवाजाकडे आकर्षित गेली. हळूहळू पावले टाकीत ती दाराजवळ आली. तिने दाराला हात लावला. अचानक पलीकडून ते बंद दार जोरजोरात ठोकलं जाऊ लागलं. त्या बंद दाराच्या मागून कोणीतरी ते दार ठोकत होतं. या विचित्र घटनेने शारदा इतकी घाबरली की तिने एक भयंकर किंचाळी ठोकली. शारदाची किंचाळी ऐकून बाहेर काम करत असलेले रामू काका धावतच घरात आले. त्यांना जिनावरून शारदा घाबरलेल्या अवस्थेत खाली येताना दिसली. काय झालं बाईसाहेब, अशा का ओरडलात तुम्ही? त्यांनी शारदाच्या जवळ जात विचारलं. रामू काका, तिथे वरती. ती इतकी घाबरली होती की तिला धड बोलता सुद्धा येत नव्हतं. तिचं सर्वांग थरथरत होतं. रामू काकांनी तिला सोफ्यावर बसवलं आणि ग्लासभर थंडगार पाणी आणून दिलं. घाबरलेल्या शारदाने गटागट पाणी घशात ओतलं. काही वेळाने ती शांत झाल्यावर रामू काकांनी तिला पुन्हा प्रश्न विचारला. शारदाने स्वतःला सावरत वरच्या मजल्यावरची हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकल्यावर आता घाबरण्याची पाळी रामू काकांची होती. म्हणजे आता हे सर्व पुन्हा सुरू होणार आहे? रामू काकांनी भयावह चेहरा करत म्हटलं. काय सुरू होणार आहे रामू काका? शारदाने विचारलं. त्या वाईट शक्तीला कळलं आहे की तुम्ही इथे राहायला आला आहात म्हणून. आता मृत्यूचं तांडव सुरू होईल. तो दरवाजा ठोठावणं हा त्याचाच एक संकेत होता. ती शक्ती सुटण्यासाठी धडपडते आहे. बाईसाहेब, चुकूनही तो दरवाजा उघडू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आणि जमलं तर हा बंगला कायमचा सोडून द्या. इतकं बोलून आणि शारदाला संभ्रमात टाकून रामू काका बाहेर निघून गेले. शारदा बाहेरील अंगणात अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होती. रात्रीचे 8 वाजले होते. अमेय अजून आला नव्हता. रामू काकांच्या बोलण्याचा अर्थ तिला काही केल्यास समजत नव्हता. सतत ती त्याचाच विचार करत होती. तेवढ्यात तिला अमेयची गाडी गेटमधून येताना दिसली. तो गाडीमधून खाली उतरला. काय ग, काय झालं? असं बाहेर का उभी राहिलीस? तो शारदाजवळ येत म्हणाला. मला तुला काहीतरी सांगायचंय, असं म्हणून ती त्याला आत घेऊन गेली. आत येताच तिने काही वेळापूर्वीची ती घटना आणि रामू काकांचं बोलणं सांगितलं. तुझं डोकं फिरलंय का? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? तो दरवाजा अनेक वर्षांपासून बंद आहे. तिथे कोणीच राहत नाही, अमेय चिडून म्हणाला. शारदाला त्याच्याकडून अशीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. तरी समजावणीच्या सुरात ती म्हणाली. मी पण तेच म्हणते. पहिले ती झाडावरची घटना आणि आता ही दरवाजाची घटना. रामू काका म्हणतात त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार. ओके, ठीक आहे. तुला जाणून घ्यायचंय ना की तो दरवाजा कोणी ठोकला? मग चल माझ्यासोबत. असं म्हणून अमेयने शारदाचा हात धरला आणि तिला 3ऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्या बंद दारासमोर आल्यावर तो म्हणाला. हा दरवाजा मी आता उघडणार आहे. लगेच खरं खोटं समोर येईल. थांब अमेय, रामू काकांनी निक्षून सांगितलंय हा दरवाजा उघडू नका म्हणून. रामू काकांनी सांगितलं आहे, मग तर मी आता नक्कीच दरवाजा उघडणार. असं म्हणून त्याने शारदाला बाजूला ढकललं आणि दरवाजाजवळ जाऊन त्या कुलुपावर बांधलेले धागेदोरे काढायला सुरुवात केली. त्याच्या खाली एक काळी बाहुली बांधली होती. ती बाहुलीसुद्धा त्याने काढली. ती काढल्याबरोबर अचानक त्या दरवाजाला लावलेलं भलं मोठं कुलूप आश्चर्यकारकरित्या तुटून खाली पडलं. अमेयने तो दरवाजा आत ढकलला. बंद दरवाजा उघडला गेला होता.
दरवाजा उघडल्यावर एक थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या दोघांच्याही अंगात हुडहुडी भरवून गेली. "हे बघ, आहे का कोणी इथे?" अमेय आत येत म्हणाला. शारदासुद्धा त्याच्या मागे आत आली. "हं, काय तर म्हणे दरवाजा ठोकला कोणीतरी, मूर्खांचा बाजार." ती खोली बऱ्यापैकी मोठी होती. त्या खोलीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. त्या खोलीतील सर्व वस्तू पांढऱ्या कपड्याने झाकलेल्या होत्या. शारदा त्या खोलीचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करत होती. अचानक तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीवर एक चित्र होतं. ते चित्र जुन्या काळातल्या एका ब्रिटिश स्त्रीचं वाटत होतं. शारदाने त्या चित्राजवळ जाऊन त्याला निरखून पाहिलं. त्या चित्राच्या खाली एक नाव आणि जन्ममृत्यूचं वर्ष लिहिलं होतं. सारा विंचेस्टर, द ओनर ऑफ दिस विंचेस्टर हाऊस. "ओ बाईसाहेब, जर तुमचं निरीक्षण झालं असेल तर खाली चला, आता खूप भूक लागली आहे." अमेयच्या बोलण्याने शारदा भानावर आली आणि त्याच्यासोबत खोलीतून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने एकदा मागे वळून खोलीवर नजर टाकली. ती खोली एकदम शांत वाटत होती. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती. त्याचवेळी दूरवर कुठेतरी असलेल्या एका गुहेतील एक साधू एकाएकी अधिकच विचलित झाला. "काय झालं स्वामी, तुम्ही आजकाल खूप अस्वस्थ दिसता आहात?" त्याच्या शिष्याने विचारलं. त्यावर तो साधू म्हणाला, "मुकुंदा, ज्याची भीती होती तेच झालं. तो दरवाजा उघडला गेलाय. ती पुन्हा स्वतंत्र झाली आहे. इतिहासातील त्या घटना पुन्हा घडणार आहेत." "पण स्वामी, कसं शक्य आहे? आपण तो दरवाजा शक्तिशाली मंत्रांच्या प्रभावाने बंद केला होता. ती तो दरवाजा उघडू शकत नाही." मुकुंदा म्हणाला. स्वामी बोलते झाले, "तिने नाही उघडला, पण कोणीतरी न कळत तिला स्वतंत्र केलं आहे. असं करून तो जो कोणी आहे त्याने भयंकर संकटाला आमंत्रण दिलंय. मुकुंदा, आपल्याला तिला थांबवायला हवं, नाहीतर विनाश अटळ आहे." दुसरा दिवस उजाडला. सकाळचे 10 वाजून गेले होते. अमेय ऑफिसला निघून गेला होता. रामूकाका आणि शारदा दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. किमया हॉलमध्ये खेळत होती. अचानक तिच्या कानांवर एक आवाज पडला. तो आवाज तिचं नाव घेऊन बोलावत होता. तिने प्रथम इकडे तिकडे पाहिलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. ती पुन्हा खेळण्यात गुंग झाली. परत एकदा त्या आवाजात तिला कुणीतरी हाक मारली. किमयाने आता वरती बघितलं. तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती वरच्या मजल्यावर आवाजाच्या दिशेने जायला लागली. काही वेळाने जेव्हा शारदा हॉलमध्ये आली तेव्हा तिथे किमया तिला दिसली नाही. तिने बाहेर शोधले, पण किमया तिथेही नव्हती. शारदाने रामूकाकांना सांगितले. दोघांचीही शोधाशोध सुरू झाली, मात्र किमया काही केल्यास सापडत नव्हती. "बाईसाहेब, तुम्ही वरच्या मजल्यावर बघा, मी बंगल्याच्या आजूबाजूला शोधतो," रामूकाका बोलले. शारदा दुसऱ्या मजल्यावर गेली. तिथे तिने 3ही बेडरूम्स चेक केल्या, पण तिथेही किमया नव्हती. ती पुन्हा खाली जायला निघाली. अचानक तिचं लक्ष तिसऱ्या मजल्याकडे गेलं. शारदा तिसऱ्या मजल्यावर गेली. तिथल्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. शारदा घाबरत त्या खोलीत आली. त्या खोलीत थोडा अंधार होता, पण त्या अंधारात सुद्धा तिला किमया दिसली. ती खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघे दुमडून त्यात डोकं खुपसून बसली होती. शारदा तिच्या जवळ आली आणि तिला हाक मारली. किमयाने डोकं वरती केलं. शारदा घाबरून मागेच सरकली. किमयाचे डोळे लाल होते. तिचा चेहरा विचित्रच दिसत होता. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. शारदाने घाबरत विचारलं, "काय झाले किमया बेटा, तू अशी का दिसतेस?" तशी किमया उठून उभी राहिली आणि घोगऱ्या आवाजात बोलू लागली, "मी किमया नाही, मी या बंगल्याची मालकीण आहे. आता ही पोरगी पण माझी आहे. मी हिला सोडणार नाही. मला माझं अर्धवट काम पूर्ण करायचंय. निघून जा या बंगल्यातून, नाहीतर तुम्ही सगळे मराल." इतकं बोलून किमयाच्या शरीरातील ती बाई असं म्हणून ती घोगऱ्या आवाजात हसली. अचानक किमया बेशुद्ध होऊन खाली पडली. शारदा तिच्याजवळ आली. तिने किमयाच्या अंगाला हात लावला. किमयाला सणकून ताप भरला होता. शारदाने तिला उचललं आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेली. ती हॉलमध्ये आली. रामूकाका तिथेच उभे होते.
बाईसाहेब, छोट्या बाईसाहेबांना काय झालंय? रामू काकांनी शारदाला आल्या आल्या विचारलं. शारदाने किमयाला सोफ्यावर झोपावलं आणि घडलेली हकीकत त्यांना सांगितली. अरे देवा, बाईसाहेब, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की बंद दरवाजा उघडू नका म्हणून. आता बघा काय होतंय ते. रामू काका डोक्याला हात मारून घेत म्हणाले. रामू काका, काय झालं होतं किमयाला? अशी का करत होती ती? किमयाची आई म्हणाली, बाईसाहेब, मला फक्त एवढं माहिती आहे की इथे या बंगल्याच्या मालकिणीचा आत्मा वास करतो आहे. बंद दरवाजा उघडल्याने तो आता स्वतंत्र झाला आहे. तोच हे सगळं करतोय. आता यातून आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो. संपूर्ण दिवस शारदा त्याच भीतीखाली वावरत राहिली. संध्याकाळी अमेय घरी आल्यानंतर शारदाने त्याला सांगण्याचे टाळले. तिला माहीत होतं की त्याने स्वभावाप्रमाणे याच्यातही काही वैज्ञानिक कारण शोधलं असतं. अमेय यापासून अनभिज्ञ होता की त्याच्या आयुष्यातील एका भयंकर युद्धाला प्रारंभ झाला होता. अचानक मध्यरात्री शारदाला जाग आली. तिने तिच्या आजूबाजूला पाहिलं. अमेय आणि किमया दोघेही तिथे नव्हते. तिला आश्चर्य वाटलं. दोघे एवढ्या रात्री कुठे गेले असतील असा विचार करून ती उठली. बेडरूममधून बाहेर आली. प्रथम तिने इतर खोल्यांमध्ये पाहिलं. तिथेही ते दोघे नव्हते. ती आता खाली हॉलमध्ये आली. हॉलमध्ये तिला समोर 2 आकृत्या पडलेल्या दिसल्या. तिने जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरचं दृश्य पाहून ती तिथेच थिजल्यासारखी उभी राहिली. तिच्यासमोर अमेय आणि किमया रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अचानक एक हसण्याचा आवाज आला आणि शारदाच्या कानांवर काही शब्द पडले. हे दोघे गेले, आता तुझी पाळी. हे ऐकल्यावर शारदा पूर्ण ताकदीनिशी किंचाळली. पुढच्याच क्षणी शारदा तिच्या बेडवर उठून बसली. तिचं सर्वांग घामाने ओलचिंब झालं होतं. तिने थरथरत आजूबाजूला पाहिलं. अमेय आणि किमया शांत झोपले होते. म्हणजे मघाशी जे बघितलं ते स्वप्न होतं तर. आता तिच्या जीवात जीव आला. तिने बाजूच्या टेबलवर पडलेला जग उचलला आणि गटागटा घशात रिकामा केला. आता तिला थोडं बरं वाटत होतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे 4 वाजले होते. अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. असं म्हणतात की पहाटेचे स्वप्न खरे होतात. या विचाराने पुन्हा तिचा जीव घाबराघुबरा झाला. दुसऱ्या दिवशी अमेय नेहमीसारखं ऑफिसला निघून गेला होता. शारदाला पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवत होतं. अचानक तिला हॉलमधून विचित्र आवाज यायला लागले. रामू काका काही कामासाठी बाहेर गेले होते. ती घरी एकटीच होती. त्यात या विचित्र आवाजांनी तिच्या भीतीत आणखीनच भर पडली. ते आवाज आता अधिक वाढत चालले होते. तिने हिम्मत करून हॉलमध्ये जायचं ठरवलं. ती हळूहळू हॉलच्या दिशेने जायला लागली. हॉलमध्ये तिने पाहिलं की समोरच्या भिंतीवर किमया काहीतरी करत होती. ती काय करते आहे हे पाहण्यासाठी अजून जवळ गेली. त्या भिंतीवर लाल अक्षरात इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं, गेट रेडी टू डाय. शारदा घाबरून मागे सरकली. तेवढ्यात रामू काका तिथे आले. त्यांनी सुद्धा ते लिहिलेलं पाहिलं. शारदा भीतीने थरथरत होती. रामू काकांनी शारदाला धीर दिला आणि स्वतः हिम्मत करून किमयाच्या जवळ आले. रामू काका गुडघ्यावर बसले आणि एक हात किमयाच्या खांद्यावर ठेवला. हात ठेवताच ती मागे फिरली आणि तिने रामू काकांचा गळा पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की रामू काकांना सुटण्याची संधीच नाही मिळाली आणि तिने रामू काकांना अगदी खेळण्यासारखं सहज उचलून दूरवर फेकून दिलं. आता ती शारदाकडे वळली. शारदाने तिच्यासमोर गुडघे टेकले आणि हात जोडून म्हणाली, हे बघ, तू जी कोणी आहेस, माझ्या मुलीला सोडून दे. तिने तुझं काही बिघडवलं नाही आहे. तुला जे काही करायचे ते माझ्यामार्फत कर, पण माझ्या मुलीला सोड. किमया विक्षिप्तपणे हसली आणि म्हणाली, ही पोरगी माझी शिकार आहे. मी हिला सोडणार नाही. मी हिला मारून टाकणार आणि मग मला ते मिळेल ज्यासाठी माझा आत्मा इतकी वर्ष तडफडतोय. पण त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना मारेन. असं म्हणून ती पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागली. अचानक तिने शारदाचा गळा पकडला. तेवढ्यात कुठूनशी पांढरी राख किमयाच्या अंगावर पडली. तिने शारदाचा गळा सोडला आणि किंचाळून दूर झाली. तिने वळून पाहिलं. समोर तो साधू आणि त्याचा शिष्य उभा होता.
तू परत आलास? किमया चवताळून म्हणाली. हो, मी परत आलोय, तुला कायमस्वरूपी या जगातून मुक्त करण्यासाठी. असं म्हणून त्या साधूने पुन्हा पिशवीतून मुठ्ठीभर पांढरी राख काढली आणि डोळे बंद करून काहीतरी पुटपुटला. त्याने ती राख तिच्या अंगावर टाकली. ती पुन्हा ओरडून खाली पडली. ऑफिसमधील टेबलावरचा फोन खणखणला. अमेयने फोन उचलला. अमेय, तू लवकर घरी ये, इथे खूप भयानक घडतंय, मला काहीच कळत नाहीये. शारदाचा घाबरलेला आवाज आला. अगं पण काय झालंय ते तर सांग. फोनवर नाही सांगता येणार, तू लवकर घरी ये. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. काय रे, काय झालं? त्याचा मित्र जयंतने विचारलं. अरे, शारदाचा फोन होता, घरी बोलावलंय, काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय, मला जावं लागेल, तू इथे सगळं सांभाळून घे, ओके? इतकं बोलतच अमेय ऑफिसमधून निघाला. अमेय घरी पोहोचल्यानंतर धावत पळत आत गेला आणि समोरचं दृश्य पाहून तोही भयचकित झाला. राखेच्या गोल रिंगणात किमया बसलेली होती. ती त्या राखेच्या रिंगणातून बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. स्वामी तिच्या समोर योगमुद्रेत बसलेले होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांचा शिष्य मुकुंदा किमयावर लक्ष ठेवत होता. दूर कोपऱ्यामध्ये शारदा आणि रामूकाका घाबरलेल्या अवस्थेत बसलेले होते. अमेयाला पाहताच शारदा धावत येऊन त्याला बिलगली. शारदा, हे सगळं काय चाललंय? हा माणूस कोण आहे आणि किमयाला काय झालंय? असे एकावर एक प्रश्न अमेयने विचारले. शारदाने घडलेली सगळी हकीकत त्याला सांगितली. काय? अमेय मोठ्याने ओरडला. शारदा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं, ही 12 वर्षांची मुलगी एवढ्या म्हाताऱ्या रामूकाकांना उचलून कसं फेकू शकते? अमेय, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, ती किमया नव्हती, तो तिच्या अंगात घुसलेला आत्मा होता. इनफ शारदा, मी तुला पहिलंही सांगितलं आहे की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. जे तू किमयाबद्दल सांगितलंस ना, त्यामागे नक्कीच मानसिक कारण असणार. तिला असल्या तांत्रिकांची नाही तर एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. अमेय बोलून मोकळा झाला. पप्पा, मला वाचवा. तिकडून किमयाचा आवाज आला. ही बघा, ही माणसं माझ्यासोबत काय करत आहेत, मला इथून बाहेर काढा. ती रडत म्हणाली. किमया बेटा, घाबरू नकोस, मी आलोय ना, मी तुला इथून बाहेर काढीन. असं म्हणून तो पुढे जायला निघाला. शारदाने त्याला अडवलं. नाही अमेय, स्वामींनी सांगितलंय की त्या राखेच्या गोल रिंगणात कोणीही जाऊ नका, तो आत्मा. अमेय आता संतापला होता. अगं, तुझी मुलगी आहे ती, कोणी भूत नाही, तिच्याकडे बघ जरा, तिला त्रास होतोय या सगळ्याचा. असं म्हणून त्याने शारदाला दूर ढकललं. तो त्या राखेच्या गोल रिंगणात प्रवेश करणार इतक्यात स्वामी कडाडले. थांब, असला मूर्खपणा करू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. पण अमेयने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याने पायाने ते राखेचं गोल रिंगण विस्कटून टाकलं आणि किमयाजवळ जाऊन बसला. तू ठीक आहेस ना बेटा? घाबरू नकोस, तुझे पप्पा आलेत ना आता? त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. किमयाने डोकं वर केलं. तिचे डोळे लाल भडक होते. ती कुत्सितपणे हसत होती. अमेयला काही कळायच्या आत तिने त्याचा गळा पकडला आणि रामूकाकांना उचलून फेकलं होतं तसंच त्यालाही उचलून फेकलं. तो समोरच्या भिंतीवर जोरात आपटला. त्याला क्षणभर कळलंच नाही की काय घडलं. त्याने समोर पाहिलं. किमया उभी राहून घोगऱ्या आवाजात हसली. मूर्खा, तू माझ्या सुटकेचा मार्ग मोकळा केलास. आता मी ह्या मुलीला घेऊन जाईन. ही 51वी असेल. आता माझं लक्ष पूर्ण होईल. पण जाण्याच्या आधी ती पुन्हा भयानक हसली. तिने तिच्या एका हाताची मूठ बंद केली आणि डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली. तिने तिचे डोळे उघडले. तिचे डोळे काळेशार होते. तिने तिच्या हाताची मूठ शारदाकडे उघडली. तिच्या तळहातातून एक काळा गोळा निघाला आणि तो शारदाकडे झेपावला. कोणाला काही कळायच्या आत तो गोळा शारदाच्या छातीला लागला. शारदाचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडलं. किमया तिथून गायब झाली होती. कोणीही काहीही बोलत नव्हतं. भयान शांतता पसरली होती. आकाशात काळे ढग जमू लागले होते. वारा जोरात वाहू लागला होता. सगळीकडे शांतता होती. बेडरूममध्ये शारदाचं शरीर बेडवर पडलेलं होतं. स्वामी डोळे बंद करून योगमुद्रेत बसलेले होते.
मुकुंदा स्वामींजवळ बसून त्यांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहत होता. रामूकाका कोपऱ्यात बसून देवाचा धावा करत होते. अमेय शारदाजवळ बसून तिच्या केसांतून हात फिरवत होता. मला माफ कर शारदा, तुझ्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. मी तुझं ऐकलं असतं तर तू आता जिवंत असतीस, तो भरल्या कंठाने म्हणाला. अचानक बेडरूमचा दरवाजा उघडला आणि जयंत धडधडत आत आला. समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. अमेयने त्याला मिठीच मारली. इतक्या वेळेपासून रोखून धरलेला त्याचा अश्रूंचा बांध फुटला. जयंतने मोठ्या प्रयत्नाने अमेयला शांत केलं. त्याने अमेयला बेडवर बसवत म्हणाला, मित्रा शांत हो आणि मला सांग, हे सगळं कसं झालं, कोणी केलं? अमेयने मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत घडलेली हकीकत सविस्तर सांगितली. काय म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत? सारा विंचेस्टरचा आत्मा खरंच या घरात आहे? जयंत आश्चर्यचकित होत म्हणाला. तुला काय माहीत आहे या घराबद्दल? अमेयने चकित होऊन विचारले. हो, मी वाचलं होतं, पण त्यावेळेस माझा विश्वास बसला नव्हता त्यावर. जयंत, तुला या घराच्या इतिहासाबद्दल जे काही माहीत आहे ते सांग. मी शारदाला वाचवू शकलो नाही, पण मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. प्लीज मला सगळं सांग. सांगतो, जयंत बोलायला लागला. 1884 एक इंग्रज दाम्पत्य सारा आणि विलियम विंचेस्टर गोव्यात राहायला आले. विलियम हे ब्रिटिश फौजेत कामाला होते. त्यांची गोव्यात बदली झाली होती. इथे आल्यानंतर त्यांनी या घराच्या बांधकामाला सुरुवात केली. घर बांधून पूर्ण झाल्यानंतर ते दाम्पत्य इथे राहायला आलं. पहिली काही वर्ष सगळं सुरळीत चालू होतं, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात स्वातंत्र्य लढ्याचा जोर वाढू लागला होता. त्याचे पडसाद गोव्यातही उमटले. क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढाई चालू केली होती. क्रांतिकारकांची झालेल्या अशाच एका चकमकीत विलियम विंचेस्टर मारले गेले. त्यानंतर सगळंच बदललं. पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे सारा यांच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. विलियम यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अचानक गोव्यातून लहान मुले गायब व्हायच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने या घटनेचा कसून शोध घेतला, पण सरकारच्या हाती ना गायब झालेली मुले लागली, ना तो मुले चोरणारा गुन्हेगार. पण मध्येच अशा अफवा पसरल्या की त्या मुलांच्या गायब होण्यामागे सारा विंचेस्टरचा हात आहे. असं म्हणतात की तिने या घराच्या तळघरात एक गुप्त ठिकाण बनवलं होतं. त्यालाच विंचेस्टर मिस्ट्री हाऊस असं म्हणतात. हे कळल्यावर लोकांनी याच तळघरात तिला जिवंत जाळलं. त्यानंतर काय झालं हे मला काही जास्त माहीत नाही. तेवढ्यात स्वामींचा आवाज आला. त्यानंतर काय झालं हे मी सांगतो. अमेय आणि जयंतने त्यांच्या दिशेने पाहिलं. स्वामींचा चेहरा पहिल्यापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. त्या अफवा नव्हत्या, ते सगळं खरं होतं. तीच त्या मुलांचे बळी देत होते. बळी? अमेय आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. हो, बळी. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थिती खालावली होती. अशातच तिला एका अघोरी विद्येची माहिती मिळाली. कमजोर मनाच्या लोकांवर वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो. इथेही तसंच झालं. ती एक अशी अघोरी विद्या आहे की जो माणूस या विद्येचे सगळे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करेल तो सर्व शक्तिमान होऊ शकतो. याच शक्तीच्या लालसेने तिने त्या अघोरी विद्येचे सर्व टप्पे पूर्ण केले. शेवटचा टप्पा होता 10 ते 15 वर्ष वयाच्या 51 लहान मुलांचे बळी. पण तिच्या दुर्दैवाने तिच्या ह्या कृत्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. लोक आमच्या गुरुदेवांकडे आले. त्या लोकांसोबत गुरुदेव इथे आले. गुरुदेवांच्या आज्ञेनेच तिला तळघरात जिवंत जाळण्यात आलं. पण असं म्हणतात की मरण्यापूर्वी माणसाची एखादी इच्छा जर अधिकच तीव्र असेल तर मृत्यूनंतरसुद्धा त्याचा आत्मा भटकत राहतो. इथेही तेच घडलं. तिला कोणत्याही परिस्थितीत ती शक्ती प्राप्त करायची होती. त्यामुळे तिचा आत्मा इथेच राहिला. गुरुदेवांनी आम्हाला सांगितलं होतं की संधी मिळताच ती लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. काही वर्षांआधी अगदी तसंच घडलं. इथे राहायला आलेल्या एका कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही लगेचच तिथे पोहोचलो आणि तिला त्या वरच्या खोलीत कोंडून टाकलं. पण आता ती तुझ्या मुलीला घेऊन गेली आहे. हा तिचा 51वा बळी असेल. जर ती यशस्वी झाली तर संपूर्ण मानवजातीवर संकट येईल.
तिचा आता समूळ नाश करणे हा एकच उपाय आहे. त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट शस्त्राची गरज लागेल आणि ते शस्त्र आता मी निर्माण करणार आहे. मुकुंदा, चल. स्वामी झपाझप पावले टाकीत बाहेर निघून गेले. अमेय आणि जयंत त्यांच्या मागोमाग गेले. स्वामी बाहेरील अंगणात उभे राहिले. त्यांनी मुकुंदाच्या हातातील पिशवीतून रिकामे कमंडलू काढले. ते कमंडलू उजव्या हातात धरून डोळे बंद करून स्वामी काहीतरी पुटपुटले. क्षणात ते रिकामे कमंडलू पाण्याने भरले. ते कमंडलू त्यांनी आता डाव्या हातात धरलं. त्यातील पाणी उजव्या हाताच्या उंजळीत घेतलं. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले. आज मानवजातीवर एक भयानक संकट घोंगावत आहे. त्या संकटाशी लढाई देण्यासाठी पंचतत्वांपासून बनलेल्या एका दिव्य शस्त्राची गरज आहे. म्हणून मी आपल्या तपश्चर्येचं पुण्य देऊन तुमची शक्ती असलेल्या दिव्य शस्त्राची मागणी करतो. असं म्हणून ओंजळीतील पाणी जमिनीवर सोडलं. पाणी सोडता क्षणी जोराचा वारा सुटला. जमीन हादरायला लागली. अचानक जमीन दुभंगली आणि जमिनीतून एक दिव्यास्त्र बाहेर पडलं. त्याच्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपले. अमेय आणि जयंत आश्चर्याने हा चमत्कार बघत होते. स्वामींनी ते दिव्यास्त्र अलगद हातात घेतले. आता तिचा अंत कोणीही रोखू शकत नाही. मुकुंदा, चल. स्वामी जाण्यासाठी वळले. अमेयने त्यांना थांबवलं. थांबा स्वामी, हे काम मला करू द्या. माझ्यामुळेच ती स्वतंत्र झाली. शारदाच्या ह्या अवस्थेला मी जबाबदार आहे. किमयाचा जीव धोक्यात आहे. संपूर्ण मानवजातीवर संकट आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. तिचा अंत करायला मला जाऊ द्या. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. त्यांनी ते दिव्यास्त्र अमेयच्या हातात दिले. ते दिव्यास्त्र हातात घेताच अमेयच्या अंगात नवीन तेज संचारले. जर तू तिचा अंत करण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या पत्नीचा सुद्धा जीव वाचेल, स्वामी म्हणाले. मित्रा, जयंतने हाक मारली. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. साहेब थांबा. घरातून रामूकाका पळत आले. साहेब, मी पण तुमच्यासोबत येतो. स्वामी, आशीर्वाद द्या. ही लढाई आपणच जिंकू. अमेयने स्वामींचे आशीर्वाद घेतले. विजयी भव. स्वामी दोन्ही हात उंचावून हसत म्हणाले. अमेय, जयंत आणि रामूकाका स्वामींसोबत बंगल्याच्या मागच्या बाजूला उभे होते. अमेयने स्वामींना विचारले, तुम्ही आम्हाला इथे मागच्या भागात का आणले? स्वामी म्हणाले, तिचं एक गुप्त ठिकाण आहे. त्या ठिकाणावर जाण्याचा रस्ता तळघरातून आहे आणि तळघरात जाण्याचा रस्ता इथून आहे. पण तळघरात जाण्याचा रस्ता जनरली घरामधूनच असतो ना? अमेयने स्वामींना विचारले. हो, पण हे फक्त तळघर नाही आहे. तिच्या अनेक कुकर्मांचं ते ठिकाण आहे आणि ते कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने इथे ते बनवलंय. पण तळघरात जाण्याचा रस्ता तर कुठेच दिसत नाही आहे. इथे सगळीकडे फक्त गवतच आहे. अमेय चारही बाजूंना नजर फिरवत म्हणाला. यावर स्वामी फक्त हसले. ते जिथे उभे होते तिथून सरळ काही पावले चालत गेले आणि एका जागी जाऊन थांबले. त्यांनी खाली एक नजर टाकली आणि त्याकडे बोट दाखवून हसत म्हणाले, तळघराचा रस्ता इथे आहे. स्वामी ज्या ठिकाणाकडे बोट दाखवत होते तिथे गवताचा नामोनिशाण नव्हतं. तिथल्या साफ जमिनीवर एक चौकोनाचा आकार होता. स्वामी त्या आकाराकडेच बोट दाखवत होते. अमेयने विचारलं, पण मग आता या तळघरात शिरायचं कसं? तळघरात प्रवेश करणं इतकं सोपं नाही आहे. हा दरवाजा ताकदवान मंत्राने बंद केला गेलाय. तो उघडण्यासाठी सुद्धा एक मंत्रच लागेल. असं म्हणून स्वामींनी कमंडलूतील पाणी उजव्या हातात धरलं. काही मंत्र पुटपुटले आणि हातातील पाणी त्या भागावर शिंपडलं. पाण्याचे थेंब त्या भागावर पडता क्षणीच भला मोठा आवाज आला आणि ज्या ठिकाणी चौकोनाचा फक्त एक आकार होता तिथे आता चौकोनी छिद्र दिसायला लागलं. त्या छिद्रात खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. दरवाजा उघडला. आता तुम्ही या पायऱ्यांनी तळघरात जाऊ शकता. असं म्हणत स्वामी अमेयकडे वळले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, लक्षात ठेव, तुझ्या हातातलं हे शस्त्र अजिंक्य आहे. कोणतीही अडचण या शस्त्राच्या मदतीने दूर होऊ शकते. आता जा आणि त्या वाईट शक्तीचा नाश करूनच परत ये. अमेयने स्वामींना नमस्कार केला आणि ते तिघेही जण आता तळघराच्या पायऱ्या उतरायला लागले. ते तिघेही जण तळघरात येऊन पोहोचले होते.
तिथे धूळ आणि मातीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. स्वामींनी तर सांगितलं होतं की ती आपल्याला तळघरातच भेटेल म्हणून, पण इथे तर सर्वत्र धुळीचं साम्राज्य आहे. जयंतने आपली शंका उपस्थित केली. स्वामींनी सांगितलं होतं की तळघर हा फक्त तिच्या गुप्त ठिकाणावर जाण्याचा रस्ता आहे. तिचं ठिकाण असं सहजासहजी दिसणार नाही आपल्याला. जसा या तळघरात येण्यासाठी गुप्त रस्ता होता, तसा त्या ठिकाणावर जाण्यासाठी एखादा गुप्त रस्ता असला पाहिजे. आपण या भिंती तपासून पाहू. अमेयने जयंतच्या शंकेचं निरसन केलं. ते तिघेही भिंती चाचपून पाहू लागले. थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर अचानक रामूकाकांचा आवाज आला. अमेय आणि जयंत त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले. रामूकाकांनी समोरच्या भिंतीकडे इशारा केला. त्या भिंतीवरही एक चौकोनी आकार होता. साहेब, इथे पण तसाच चौकोनी आकार आहे. हाच तर तो गुप्त रस्ता नसेल. पण हा जरी गुप्त रस्ता असला तरी आपण याला उघडणार कसं? आपल्याला तर ते तंत्रमंत्र काही येत नाहीत, जयंत म्हणाला. त्यावर अमेय म्हणाला, हा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला मंत्राची गरज नाही. तुम्ही दोघे मागे सरका. जयंत आणि रामूकाका काही पावलं मागे गेले. अमेयने आपल्या हातातील शस्त्राला नमस्कार केला आणि पूर्ण ताकदीनिशी ते शस्त्र त्या चौकोनी भागात खुपसलं. एक भला मोठा आवाज झाला. तो चौकोनी भाग खालच्या बाजूला धसला आणि दरवाजा उघडला गेला. तिथे एक गुप्त खोली होती. तिघांनीही त्या गुप्त खोलीत प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर तिघांचेही डोळे भयाने विस्फारले गेले. ती खोली पूर्णपणे अघोरी साधनांनी भरलेली होती. जिकडे तिकडे मानवी हाडं, कवट्या पडलेल्या होत्या. सुकलेल्या रक्ताचे डाग होते. एक भयानक दुर्गंधी सर्वत्र पसरलेली होती. प्रवेशद्वाराच्या जवळच एक लोखंडी पुतळा भाला घेऊन उभा होता. अमेयने चारही बाजूंना नजर फिरवली. अचानक त्याला समोरच्या एका कोपऱ्यात किमया दिसली. ती बेशुद्धावस्थेत पडलेली होती. तिची अवस्था फार खराब होती. अमेय तिच्या दिशेने जायला निघाला. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. अमेयने वळून पाहिलं. त्या खोलीत असलेला एक लोखंडी पुतळा जिवंत झाला होता आणि त्याच्या दिशेने येत होता. त्या पुतळ्याने भाल्याने अमेयवर वार केला. अमेयने चपळाईने तो वार आपल्या शस्त्रावर झेलला. त्या पुतळ्याने पुन्हा वार केला. अमेयने परत तो वार झेलला. काही वेळ त्या दोघांची लढाई चालू होती. जयंत आणि रामूकाका आश्चर्याने सगळं पाहत होते. त्या पुतळ्याने तो भाला अमेयच्या पोटात खुपसायचा प्रयत्न केला, पण अमेय वेळेवर तिथून बाजूला झाला आणि तो भाला भिंतीत जाऊन रुतला. तो पुतळा भाला काढायचा प्रयत्न करत होता, पण भाला फार खोलवर रुतला होता. हीच संधी साधून अमेयने त्या दिव्य शस्त्राने पुतळ्यावर वार केला आणि त्या पुतळ्याचं शिर धडावेगळं केलं. तो पुतळा तिथेच शांत झाला. अमेय क्षणाचाही उशीर न करता किमयाजवळ पोहोचला. त्याच्या मागोमाग जयंत आणि रामूकाकाही तिथे आले. तिचा मंद श्वास चालू होता. अमेयने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पुन्हा भयानक आवाज झाला. अमेयने मागे वळून पाहिले. त्याच्यापासून काही अंतरावर एक बाई प्रकट झाली होती. अमेयने तिचा चेहरा निरखून पाहिला आणि अचानक त्याला त्या बंद खोलीतील चित्राची आठवण झाली. ती सारा विंचेस्टर होती. ती त्या तिघांपासून काही अंतरावरच उभी होती. अंगावर काळा झगा, विस्फारलेले केस, लालबुण डोळे आणि ओठांवर दुष्ट हास्य. तो अवतार पाहून तिघांचाही थरकाप उडाला होता. ती आता उठणार नाही. ढगांचा गडगडाट व्हावा तसे विंचेस्टरच्या तोंडून शब्द निघाले. मी तिला निष्प्राण केलं आहे आणि आता मी तिचा बळी देणार, असं म्हणून ती भयानक हसली. अचानक अमेय भानावर आला आणि भीतीची जागा संतापाने घेतली. तो म्हणाला, नाही, मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत तू किमयाला हातही लावू शकत नाहीस. तुझाच अंत करायला आलोय मी इथे. हे शस्त्र बघ, हे स्वामींनी दिलंय तुला मारण्यासाठी. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, तू करणार माझा अंत? बरं, ये मार मला, बघू कसा मारतोस तू. अमेय काही विचार न करता सरळ तिच्यावर चालून गेला आणि तिच्यावर त्या दिव्य शस्त्राचा वार केला, पण ती तिथून गायब झाली आणि त्याच्या मागे प्रकट झाली. अमेय मागे वळला आणि पुन्हा ते शस्त्र उगारलं, पण ती पुन्हा गायब झाली. काही वेळ असाच प्रकार घडत राहिला. शेवटी अमेय थांबला आणि तिला आव्हान देत म्हणाला, अशी भित्र्यासारखी का पळतेस?
हिम्मत असेल तर समोरासमोर लढाई कर. ते ऐकून ती अमेयपासून काही अंतरावर प्रकट झाली आणि जशी तुझी इच्छा असं म्हणून आपला हात अमेयच्या दिशेने केला. अमेय आपोआप हवेत उचलला गेला. तिने हाताला एक झटका दिला. त्याबरोबर अमेय मागच्या बाजूला फेकला जाऊन एका भिंतीवर आपटला आणि खाली पडताच क्षणीच बेशुद्ध झाला. रामूकाका आणि जयंत भयचकित नजरेने हे सगळं पाहत होते. ती आता हळूहळू किमयाच्या दिशेने येत होती. अचानक रामूकाकांना काहीतरी आठवलं. ते भेदडक जाऊन सारा विंचेस्टरच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, कुठे चाललीस? आधी माझा सामना कर. विंचेस्टर किंचाळली, म्हाताऱ्या, तू माझा सामना करणार? अरे, त्याच्याकडे दिव्य शस्त्र असून तो माझा काही बिघडवू शकला नाही. तू तर निशस्त्र, तू काय करशील? मी निशस्त्र नाही असं म्हणून रामूकाकांनी आपल्या गळ्यातून एक माळ काढली आणि तिला काही कळायच्या आत ती माळ तिच्या दिशेने भिरकावली. ती माळ गळ्यात पडताच क्षणीच तिला भयंकर वेदना झाल्या. ती वेड्यासारखी किंचाळत सुटली. तिने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून जयंतने रामूकाकांकडे प्रश्नार्थक नजर टाकली. रामूकाका म्हणाले, ती माळ माझं आराध्य दैवत मारुतीच्या नावाने सिद्ध आहे. जोपर्यंत ही माळ तिच्या गळ्यात आहे ती काही करू शकत नाही. पण आता आपण वेळ दवडता कामा नये. तुम्ही छोट्या बाई साहेबांना घेऊन इथून बाहेर निघा. मी साहेबांना घेऊन येतो. जयंतने किमयाला उचललं आणि जायला निघाला. सारा विंचेस्टरने पाहिलं की आपलं सावज हातातून निसटून चाललंय. तिने वेदनेची पर्वा न करता गळ्यातली माळ दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीनिशी काढून फेकली. ती कशीबशी उभी राहिली. त्या माळेने तिची शक्ती फार क्षीण झाली होती. तिने रामूकाकांकडे पाहिलं आणि ओरडली, म्हाताऱ्या. ती डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली आणि आपला हात रामूकाकांच्या दिशेने नेला. हातातून एक काळा गोळा निघाला आणि तो रामूकाकांच्या छातीवर लागला. रामूकाका निष्प्राण होऊन जमिनीवर पडले. तिने आपला मोर्चा जयंतकडे वळवला. जयंतने रामूकाकांना पडताना पाहिलं होतं. ती आता जयंतच्या दिशेने येत होती. अचानक त्याचं लक्ष त्या दिव्य शस्त्राकडे गेलं. ते त्याच्या पायाजवळ पडलं होतं. त्याने किमयाला हळूच तिथे खाली ठेवलं आणि ते शस्त्र उचललं. पण तोपर्यंत साराने जयंतच्या जवळ पोहोचून त्याचा गळा धरला आणि जोरात आवळला. जयंतने आपल्या हातातील दिव्य शस्त्राचा वार तिच्या गळा पकडलेल्या हातावर केला. तिचा हात मनगटापासून तुटून खाली पडला. ती संतापाने आणि वेदनेने बेभान झाली होती. तिने डोळे बंद करून तोच मंत्र पुटपुटला आणि तिच्या हातातून काळा गोळा निघून जयंतच्या छातीवर लागला. तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला. अचानक अमेयच्या शरीरात हालचाल झाली. त्याने डोळे उघडले. त्याचं डोकं जोरात आपडलं असल्याने अजून ठणकत होतं. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्याला थरकाप उडवणारं दृश्य दिसलं. रामूकाका आणि जयंतचे निष्प्राण देह जमिनीवर पडलेले होते आणि काही फूट अंतरावर एका कोपऱ्यात यज्ञकुंड धगधगत होतं. त्या यज्ञकुंडाजवळ किमया बेशुद्धावस्थेत पडलेली होती. सारा विंचेस्टरची अघोरी साधना सुरू झाली होती. अमेयने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो हलू शकत नव्हता. जणू काही त्याला अदृश्य बंधनांनी बांधून टाकलं होतं. हे काय केलंस तू माझ्यासोबत? मुक्त कर मला, अमेय ओरडला. सारा विंचेस्टरने त्याच्याकडे एक दृष्टी टाकली. तिच्या लाल डोळ्यांत क्रूर चमक होती. ती म्हणाली, इतक्या लवकर नाही सोडणार मी तुला. पहिले ह्या पोरीचा बळी देऊन मी माझ्या शक्ती प्राप्त करेन आणि मग तुला मुक्त करेन कायमचं ह्या जगातून. एवढं म्हणून ती भयानक हसली आणि पुन्हा आपली अघोरी साधना चालू केली. अमेयला काहीही सुचत नव्हतं. त्याने त्या अदृश्य बंधनातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते दिव्य शस्त्रही त्याच्यापासून कितीतरी फूट दूरवर पडलं होतं. शेवटी हताश होऊन त्याने आयुष्यात पहिल्यांदा मनोमन देवाला प्रार्थना केली. तेवढ्यात अचानक एक अद्भुत गोष्ट घडली. अमेयच्या काही फूट अंतरावर एक पांढरा प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने अमेयचे डोळे दिपले. त्या प्रकाशातून कोणीतरी येत होतं. क्षणभर त्याला तिथे स्वामी आल्याचा भास झाला, पण तिथे स्वामी नाही तर काही लहान मुलं होती. 1-2 नाही तर तब्बल 40 ते 50 मुलं अमेयच्या दिशेने होती. अमेय त्या लहान मुलांकडे आश्चर्याने पाहत होता.
ती मुले अमेयच्या चारी बाजूंनी जाऊन उभी राहिली. अमेय त्या मुलांकडे डोळे विस्फारून पाहत होता. ही तीच मुलं होती ज्यांचे सारा विंचेस्टरने बळी दिले होते. त्या मुलांनी आपले हात अमेयच्या दिशेने केले. त्यांच्या हातातून पांढरा प्रकाश निघाला. तो प्रकाश अमेयच्या शरीरावर पसरला. त्याला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं आणि अचानक त्याचं शरीर स्वतंत्र झालं. ते अदृश्य बंधन नष्ट झालं होतं. तो हलू शकत होता. तो उठून बसला. तो अजूनही त्या मुलांकडे बघत होता, पण यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य असे मिश्रभाव होते. त्यातील एका मुलाने पुढे होऊन ते दिव्य शस्त्र अमेयच्या पुढे धरलं. अमेयने ते शस्त्र घेतलं. त्या मुलाने तिकडे बोट दाखवलं जिकडे ती अघोरी साधना चालली होती. सारा विंचेस्टरची साधना आता संपली होती. ती उभी राहिली होती. तिच्या हातात एक चमचमती तलवार होती. ती बळीची तयारी करत होती. अमेयने पुन्हा त्या मुलांकडे पाहिलं, पण तिथे आता कोणीच नव्हतं. तो पांढरा प्रकाश लुप्त झाला होता. अमेय उठून उभा राहिला आणि क्षणाचाही उशीर न करता सारा विंचेस्टरच्या दिशेने पळाला. ती आता किमयाजवळ आली होती. तिने बळी देण्यासाठी तलवार उगारली होती, पण अचानक तिचं लक्ष पळत येणाऱ्या अमेयकडे गेलं. तिला काही समजायच्या आतच अमेयने ते दिव्य शस्त्र तिच्या छातीच्या आरपार घुसवलं. एका क्षणाची शांतता आणि त्यानंतर एक जीवघेणी किंकाळी. बघता बघता तिच्या शरीराची राख झाली होती. सारा विंचेस्टरसोबत ते दिव्य शस्त्रसुद्धा नष्ट झालं होतं. हे थरार नाट्य संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. तळघराच्या दरवाजातून अमेय किमयाला घेऊन वरती आला. त्याच्या मागोमाग रामू काका आणि जयंतसुद्धा आले. सारा विंचेस्टर बरोबर तिच्या काळ्या जादूचा प्रभावही संपला होता. रामू काका, जयंत आणि किमया शुद्धीवर आले होते. हे चारही जण तळघराच्या बाहेर आले तेव्हा नुकतीच संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या चौघांनी शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. आता तो तळघराचा दरवाजा गायब झाला होता. चौघेही जण बंगल्याच्या पुढच्या दारी आले. अचानक अमेय एकदम थांबला. समोर शारदा उभी होती. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि एकदम शारदाने पळत अमेय आणि किमयाला मिठी मारली. थोड्या वेळाने ते एकमेकांपासून दूर झाले. अचानक अमेयने शारदाला विचारलं, स्वामी इथे दिसत नाहीत, घरात आहेत का? नाही, मला तर नाही दिसले. जेव्हापासून मी शुद्धीत आले तेव्हापासून इथेच उभी आहे. मग स्वामी गेले कुठे? अमेयने विचारले. अचानक रामू काकांचं लक्ष खाली उमटलेल्या पायांच्या ठशांकडे गेलं. एक मंद स्मित करून ते म्हणाले, साहेब, स्वामींची चिंता तुम्ही करू नका. ते जे काम करायला आले होते ते झालं, ते गेले. अमेय काही बोलणार एवढ्यात जयंत मध्येच बोलला, ओ यम्या, अरे यार, पहिल्यांदा तुझ्या नव्या घरी आलोय. काही स्वागत वगैरे करायची पद्धत आहे की नाही? अमेय भानावर येत म्हणाला, अरे असं कसं? तुझं स्वागत तर करावंच लागेल. त्याशिवाय तू मला सोडणार आहेस का? हो, जेवणात मला पंचपक्वान्न हवेत बरं का. नुसतं भाजी भाकरीवर निभावून चालणार नाही. जयंत हसत हसत बोलला. अशा प्रकारे हसत खिदळत त्या सगळ्यांनी नवीन घरात नवीन प्रवेश केला. तर मित्रांनो, ही मिस्ट्री हाऊसची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.